आज आपल्याला जायचं होते पुण्याला, ते पण आपल्या संकेत भाऊ सोबत. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. पुण्याला जायच्या आधी म्हणलं घरी आपलं ना दूध पाणी घेऊन जाऊ, कसं आपल्या बांद्राची पण सोय होऊन जाईल. आमचं भाई मामा दुधात ना पाणी मिक्स करत होता, त्याला रंग हात पकडलं बरं का आपण. तर आपल्याला आज ना पुण्याला असं विशेष काय काम नव्हतं बरं का, फक्त संकेत भाऊ म्हणले जायचंय म्हणलं चला. येता येता आपल्या आजीनं पण लिफ्ट दिली, म्हणलं आडगावमध्ये सोडून जाऊ. त्यानंतर आम्ही डायरेक्ट ना श्रीगोंद्यामध्ये येऊन पोहोचलो. जवळजवळ 8 वाजले आम्हाला उरकतो म्हणलं आता कवा पुण्याला जायचं असं झालंय बरं का. गाडी काय पाण्यावर चलत नाही. संकेत भाऊनं म्हणलं 500 रुपयाचा टाका, त्याशिवाय गाडी हलणार नाही. मग संकेत भाऊनी 500 टाकलं. प्रशांत भाऊ पण समोर भेटले बरं का. त्यानंतर काष्टीमध्ये ना गायांचा बाजार होता बरं का, शनिवार असल्यामुळे इतकी गर्दी होती का नाही जाम. त्या बळबळ ट्रॅफिकमधून निघालो डायरेक्ट ना दौंडच्या पुलावर जाऊन पोहोचलो. दौंडच्या पुलाच्या वरून पाणी चालू नव्हतं, कारण पाणी ना खालूनच होतं. आणि तुमचा भाऊ आहे ना कुणालाच गाडी चालवायला बसत नाही बरं का, कारण त्याला काय कोणा विश्वास नाही, स्वतः चालवाय बसतो काय असेल ते स्वतःच. मग डायरेक्ट ना यवतमध्ये आलो, मस्तपैकी गायकवाड टी हाऊसमध्ये जाऊन पोहोचलो. संकेत भाऊ म्हणे नाश्ता पाणी करावं लागतंय. म्हणलं चला, मिसळ चारण बादली भरून डायरेक्ट ना सॅम्पल आला होता बरं का. त्यानंतर आम्ही बोलतो चहाची 90 लावली बरं का, कारण चहाची 90 शिवाय म्हणा काहीच काम होत नाही बरं का. त्यानंतर मग आपण हळूहळू करीत का होईना पुण्यामध्ये येऊन पोहोचलो. आणि त्या पुण्यामधलं ट्रॅफिक बघून आपल्या पण ना बत्त्या झाल्या बरं का, कारण आपण काय एवढं प्रोफेशनल ड्रायव्हर नाही, आपल्याकडे गावाकडे चालवायचं सवय सिग्नल आणि ते कवा आपण पाळलेले. पण म्हणलं ऑनलाईन दंड पडत त्यापेक्षा आपलं शांतरा मस्तपैकी येऊन पोहोचलो. संकेत भाऊचे मित्र पण भेटले, त्यांचं उलसक वैयक्तिक काम होतं, ते तुम्हाला काय काम सांगणार नाही. तसलं काहीतरी पायऱ्या होत्या बरं का, त्या उभा राहिलो मस्तपैकी गेलो. आणि आपण ना कधी लिफ्टमध्ये बसलो पण नाही, आता पहिल्यांदाच लिफ्टमध्ये बसलो. म्हणलं लिफ्ट जर खाली कोसळली तर काय करायचं, पण आपण शुभ बोलतो बरं का. तिथलं काम वगैरे आवरून संकेत भाऊ म्हणले चला तुम्हाला नाश्ता करतो. म्हणलं नाश्ता काय, संकेत भाऊंच्या आत्यांची दाल होतं बरं का, नाश्ता वगैरे केला त्यांनी, तिळगुळ पण दिलं. त्यानंतर मग मस्तपैकी सगळं आवरलं वगैरे, आत्यांनी आपल्याला वाटायला लावलं बरं का. ना आपण काय गडबडमध्ये चप्पल विसरून आलो. परत वरती गेलो, चप्पल घेऊन आलो. संकेत भाऊ म्हणले येताना रस पाजणार भाऊ, म्हणलं चला तेवढं तरी बरं करा. मग रस प्यायला ये म्हणलं. माहिती संकेत भाऊंचा 40 रुपयाचा खर्च झाला बरं का. आता संकेत भाऊ तसे लय दिलदार मनाने म्हणजे नाही का, चांगले आहेत. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपलं काम होतं ते करून घेतलं. आपल्याला तर लागली झोप यायला, म्हणलं संकेत भाऊ तुम्ही चालवा, पण हेल्मेट मात्र आपण घातलं, कारण आपल्याला आपल्या जीवाची काळजी. पण मला काय संकेत भाऊ बरोबर विश्वास नाही बरं का. पुढे गेला परत तुमचाच भाऊ चालवाय बसला आणि काही विषय नाही, एकदम सुखरूप येऊन पोहोचला. मग तेवढं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. धन्यवाद.